रस्त्यावर लोकांची गर्दी मावत नाही. जातीच्या लढाईमध्ये आम्ही फार प्रामुख्यानं सहभागी होत असतो, पण आजची जी लढाई आहे बंधुत्व हे जातीची नाही, हे आमच्या विदर्भाच्या मातीची लढाई आहे. त्यावेळी आमच्या विदर्भाच्या मातीची लढाई आम्ही जिंकू, त्यावेळी निश्चितपणानं आमच्या जातीला सुद्धा त्या माध्यमातून फायदा होईल यामध्ये शक्य नाही. हा उद्या जर इथे वेगळा विदर्भ झाला तर या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे पोलीस माझ्या विदर्भाचे असतील. या ठिकाणी उपस्थित असणारा सगळा अधिकारी वर्ग माझ्या विदर्भाचा असेल. या ठिकाणी तहसीलमध्ये या ठिकाणी तुमच्या गावामध्ये असणारा पटवारी माझ्या विदर्भाचा असेल. आणि ज्यावेळी ही परिस्थिती निर्माण होईल त्यावेळी प्रामुख्यानं माझ्या विदर्भाच्या तरुणांना प्राधान्य मिळेल. त्याकरता तरुणांनी या आंदोलनामध्ये सहभागी होणं प्रचंड गरजेचं आहे. आम्हाला गावागावामध्ये जावं लागेल, गावागावातल्या तरुणांना सांगावं लागेल की बाबा ही जी वेगळ्या विदर्भाची लढाई आहे वामनराव चटप साहेबांसाठी नाही राजा, ही प्रकाश कोरे साहेबांसाठी नाही, अरुण केदारांसाठी नाही, ही लढाई तुझ्यासाठी आहे. कारण या लोकांना वेगळ्या विदर्भाचा जेवढा फायदा होईल त्यापेक्षा जास्त फायदा माझ्या गावातल्या खेड्यातल्या राहणाऱ्या तरुणांना होणार आहे. माझ्या या विदर्भाच्या बापानं इथेल आत्महत्या केल्या, पण महाराष्ट्राच्या नावावर विदर्भाचं शोषण करणाऱ्या, संयुक्त महाराष्ट्राच्या नावावर विदर्भाचं शोषण करणाऱ्या रामखोरच्या धर्मदारांना कधी लाज वाटली नाही. आणि मला भाग शेतकरी ज्यावेळी आत्महत्या करतो त्यावेळी त्याचं कुटुंब उघड्यावर पडतं आणि ते उघड्यावर पडणाऱ्या कुटुंबामध्ये सर्वात जास्त संख्या विदर्भाच्या शेतकऱ्याची आहे. हे तुम्हाला आम्हाला कुठे बाबा म्हणावं लागेल. आमच्या विदर्भाचं सूचन सोडलं, आमच्या विदर्भाचा रोजगार सोडला, आमच्या विदर्भाचा सगळ्या अर्थसंकल्पामध्ये जो हिस्सा होता तो हिस्सा त्या महाराष्ट्राच्या गाडीवर जाऊन बसला. त्या गाडीवर बसल्यानंतर राज्याच्या आंदोलनाचा होतो. विदर्भाचे अनेक मुख्यमंत्री झाले, मनोहरराव नाईक साहेबांपासून ते देवेंद्र फडणवीसांपर्यंत कोणी एकाच सुद्धा गाडीवर नाही. ही जी लढाई आहे ही लढाई नेत्यांच्या भरोश्यावर लढल्या जाणार नाही. ही लढाई आम्हाला जनतेची लढाई करावी लागेल. आणि तोपर्यंत जनतेची लढाई करून आम्ही प्रामुख्यानं लोकांमध्ये जाऊन आंदोलनाची जिंकली राहणार नाही एवढा आश्वस्त करतो. आणि सर्वांच्या या आपल्या उपस्थितीमध्ये या पुढच्या येणाऱ्या 16 महिन्यामध्ये कितीही तीव्र आंदोलन करावं लागलं तरी विदर्भाचं वेगळं घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. ही शपथ तुम्हाला आम्हाला सर्वांना घ्यायची आहे. कारण विदर्भाचे वेगळं झाल्याशिवाय तुमच्या आमचे दिवस बदलणार नाही. तेवढी साक्ष्य तेवढी ग्वाही आपण सर्वांनी घेऊन इथून एक मनामध्ये विचार घेऊन जा. घरी गेल्यानंतर आम्ही आमच्या घरापासून विदर्भाची सुरुवात केली पाहिजे. आमच्या बायकोला जर तुझ्या नवऱ्याचा विचार पैसा आले तर राखी काय होती. त्यामुळे या फालतूच्या सरकारच्या योजना आहे त्याच्यामुळे या सरकारच्या विषय आणि त्याच्यामुळे सध्याच्या घडीला फक्त टाइम पास करणं सुरू आहे. आणि एक लक्षात घ्या मित्रांनो, सध्याच्या घडीला ज्याला म्हणतात ना काउंटडाऊन सुरू झालेलं आहे सरकार. दिल्लीमध्ये जे आहे म्हणजे जर गृहमंत्री पंतप्रधान असे तिथं पार्लमेंट चालू आहे दोघे गायब आहेत. राहुल गांधी रोज त्यांना चिडतो की अरे कुठं आहे कुठं आहे कुठं आहे. याचाच अर्थ या दोघांनीही राजीनामे देऊन टाकलेले आहेत. पहिले हे समजून घ्या. आता ते म्हणतात की तुमको जो करना है तो करो, आमच्या जागी नवीन नियमाचा नवीन नियम आम्ही येत नाही. इतकं साधा सरळ आहे. आणि ज्या राहुल गांधींना यांनी पप्पू 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 होण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले, आता दिसून गेलाय की हा मोदीच पप्पू आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोदीच पप्पू आहे. आणि त्याचा परिणाम आपल्याला समोर दिसून राहिला. म्हणजे दिल्लीमध्ये हे आपले JMG म्हणजे कोणते समजा 15 वर्षाच्या वरची 20 वर्षाच्या वरची पोरं आणि आता त्यांच्यासोबत 15 वर्ष 20 वर्षाच्या खालची 15 वर्षाच्या खालची पोरं जेन अल्फा हे आता आंदोलनात उतरली आहे सगळ्या ठिकाणी. मग आता त्यांच्यावर जो अमानुष लाठी हल्ला झाला, पॅलेट गन चालवल्या, AK-47 गोळ्या चालवल्या, त्याची जबाबदारी घ्यायला कोणी सरकार तयार नाही. दोघही जण गायब आहेत. मोदी गायब आहे, हा अमित शहा तरी पार गायब आहे. मोदी त्याला अमित शहा म्हणणं आपली खरं म्हटलं म्हणजे चूक आहे, गृहमंत्री म्हणणं चूक आहे, तरी पार गायब आहे महत्वाचं म्हणजे. आणि मोदी त्याचं तर काय बोलावं आपल्याला माहित आहे. म्हणजे त्या मोदीला मला हे सांगताना आता शरम वाटते स्वतःची की माझ्यासारख्या बुद्धिजीवी माणसाने ज्याला 2014 मध्ये मत दिला, या मोदीला मी मत दिलाय. त्याचं कारण असं होतं की यांनी सांगितलं की उनको 60 साल दे, मुझे 60 महीने दे.
60 महिने देतो. आता आपल्याला असं वाटलं साला ना बीवी ना बच्चा काम करेगा अच्छा, कि किसको मालूम था कि ये निकलेगा इतना लुच्चा. आता त्या पोरांनी व आम्हाला शिव्या घातल्या, अमुक केलं तमुक केलं, मी माफी देतो. अबे तू पहिले माफी माग पोरांची. तू त्यांना पॅलेट गन चालवल्या, लाठ्या चालवल्या, त्या लाठ्यांना ते पोलिसांना सांगितलं की त्याच्यात ते त्याला खिळे ठोका, आणि त्या पोलिसांच्या नेम प्लेट काढून टाकल्या. त्या पोलिसांसोबत अंडरेस, म्हणजे मी तर 3 दिवस दिल्लीमध्ये होतो, अंडरेस पोलीस होते हे RSS चे लोक, त्यांच्या हातामध्ये काटे आणि ते मारून राहिले पोरांना. म्हणजे एवढा आतंक या देशामध्ये. आणि म्हणजे याचा अर्थ आहे सरकार किती नालायक आहे हे त्यांनी स्वतः दिल्लीमध्ये सिद्ध करून टाकलं. गोष्ट अशी आहे की त्यांची चूक नाही आहे, चुका आपल्याला आहेत. आपल्याला हे ठरवावं लागणार आहे आता की आपल्याला हे सरकार चालू द्यायचं की नाही. आता वामनराव म्हणतात की 2027 पर्यंत थांबा. वामनराव 2027 पर्यंत थांबायची गरजच नाही, मी तुम्हाला सांगतोय. 1 जुलै पर्यंत ते म्हणतात. अहो पण त्याच्या अगोदर दिल्लीचं सरकार कोसळणार आहे, पहिले समजून घ्या. RSS चे अत्यंत जवळचे लोक, त्यांच्याशी माझं हितगुज झालं, ते सांगत होते पोरे साहेब या दोघा भडव्यांनी हा शब्द वापरला, या दोघी भडव्यांनी म्हणे RSS संपवून टाकली आणि भाजपही संपवून टाकली. मी त्याला म्हटलं अबे तू मूर्ख आहे, तुला वाटते की हे भाजप सत्तेत आहे म्हणून. हे भाजप सत्तेत नाही आहे, अटल बिहारी वाजपेयीची भाजप सत्तेत नाही आहे, तर ही अमोशा पार्टी सत्तेत आहे. अमोशा म्हणजे अडाणी मोदी शहा, अमोशा ती पार्टी सत्तेत आहे. ही नवीन पार्टी आहे. आता तुम्ही कधी तुम्हाला समजत नाही की भाजप नाही आहे. भाजप अटल बिहारी वाजपेयीची भाजप वेगळी होती. ज्या अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं, त्यांचं एका माणसाने त्यांचं सरकार गेलं, त्यावेळेला मोदी अटल बिहारींनी म्हटलं किंवा त्याच्यात असं झालं होतं की एक संसद कोणीतरी घ्यायचा आणि जोडायचा. एकच लक्षात घ्या, चुका या हरामखोरांच्या नाही. सत्तेत जे बसलेले लोक आहेत ना, सत्तेमध्ये हे याच्यासाठी बसलेले आहेत की यांना लुटायचं डबल. आता तुम्ही जर यांचे एक एक कारनामे पाहिले, काय होतं की यांचे सगळे कारनामे पाहिल्यानंतर आता मला असं वाटतं की ज्या काँग्रेसला आपण त्यावेळेला 2014ला वाटलं, कारण ते दिल्लीत आंदोलन झालं, त्याच्यामध्ये ते अण्णा हजारे बसले, त्याच्यानंतर तो केजरीवाल वगैरे, आणि त्याच्यानंतर ती किरण बेदी, आणि आपल्याला असं वाटलं वा की हे ते जे चित्र निर्माण केलं, 2G स्पेक्ट्रम घोटाळा, ढमका घोटाळा, फलाना घोटाळा, खेल घोटाळा, कोल घोटाळा, ते काय म्हणतात त्या मुलीवर अत्याचार, निर्भया हत्याकांड, आपल्याला काँग्रेस फारच बदमाश आहे ना, बदललं पाहिजे. आणि मोदीजीचा उदय झाला, मला त्यांना 60 दिले, मला 60 दिवस द्या, मी 60 महिने द्या, म्हणजे गुजरात कायचा विकास कर दिया. आता कोण पाहायला गेलो गुजरात मध्ये? हे जे बकवास केला आपल्यासारख्यांनी, माझ्यासारख्यांनी त्यांना मदत दिली सगळ्यांनी, आणि आज त्याचे दुष्परिणाम म्हटलं पाहिजे याच्यामध्ये साधं सरळ की काय वाटेल ते झालं. तरी या सरकारला हाकलण्यासाठी गरजेचं आहे की तुम्ही एक लक्षात घ्या, या लोकांनी शाळा बंद करून टाकल्या, तुमच्या पोरांच्या हजारो शाळा बंद केल्या, हजारो शाळा. आणि असं म्हणतात की शिक्षण आणि आरोग्य हे धंद्याचे क्षेत्र नाही आहे, ही कशाची क्षेत्र आहे, तर ही लोकांची सेवा करण्याचे क्षेत्र आहे. यांनी या दोन्ही धंदे वाईकांच्या ताब्यामध्ये दोन्ही क्षेत्र देऊन टाकले. आज आपण पाहतो आहोत की साध्या साध्या उपचारासाठी लोकांना लाख 2-2 लाख रुपये द्यावे लागतात. शाळांमध्ये लाखो रुपये पोरांसाठी द्यावे लागतात, रिझल्ट लागत नाहीत. आणि त्याच्यानंतर आपण बघता हा सातत्याने की पेपर लीक होतात. पेपर का लीक होतात याच्या मागचं गणित समजून घ्या. त्याचं साधा आणि सरळ आहे, ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. म्हणजे जर पेपर लीक केला म्हणजे परीक्षेचा निकाल नाही म्हणजे डिग्री नाही म्हणजे नोकरी द्यायची गरज नाही, नोकरीच मागू नका. तर अशासाठी ह्या सर्व लोकांनी, हरामखोरांनी हे सगळं तयार करून घेतलेलं आहे. या देशाचं वाटोळ जर कोणी केलं असेल तर या 12 वर्षामध्ये भाजपनी केलं, हे सांगायला कुण्या भविष्य त्याची गरज नाही. शेतकरी सत्यानाश करून टाकले, लोकांचं मानसिकता करून टाकली. आणि त्याच्यानंतर मला जे वाटत होतं किंवा काँग्रेस भ्रष्टाचारी आहे, आता असं यांचं जे काही चालू आहे त्याच्या समोर असं दिसतं की काँग्रेसवाले बकरीच्या लेंड्या खात होते, हे हत्तीची लीक खातात एवढा मोठा. त्यांना असं तसं खाणंच चालत नाही. कारण आता समृद्धी महामार्ग
75,000 कोटीचा समृद्धी महामार्ग बनवला, म्हणजे बजेटमध्ये खर्च टाकला आणि समृद्धी महामार्ग बनवून घेतला कॉन्ट्रॅक्टर लोकांकडून, म्हणजे कशावर बीओटी बेसिस, बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर, आणि त्याच्यात हे लावला, टोल टॅक्स लावला. मग 75,000 कोटी कुठे गेले, कशाचे? आता शक्तीपीठ महामार्ग 1,00,000 कोटी. ते साधा आणि सरळ आहे. त्यात आता हे कॉन्ट्रॅक्टर लोकांनी त्या दिवशी आंदोलन केली आणि त्यांच्या मुलाखती आल्या. त्यांनी सांगितलं की आम्ही किती टक्केवारी देतो, प्रत्येकाची 44%. सध्याची टक्केवारी 56% टक्केवारी द्यावं लागते, 56%. मग अशा वेळेला यांना मग आता 1 कोटी रुपयाचं टेंडर दिलं, त्याच्यातून 56% म्हणजे 56 लाख खाल्ले. हे कोण खाणार आहे? चिल्लर चाललं. यांना बकरीची लेणी खायची नाही, हत्तीची दिलीच पाहिजे. म्हणून 1,00,000 कोटी. आता 1,00,000 कोटी मध्ये 56% म्हणजे 56 लाख कोटी एकाच टेंडर मध्ये खायचे. एकीकडे पैसा नाही म्हणतात आणि दुसरं, कारण कर्ज कोणावर आहे? कर्ज राज्यावर आहे, देशावर आहे, तुमच्या आणि आमच्या बोलक्यावर आहे. यांच्या बापाचं काय चाललं? आयजीच्या जेव्हा बायजी उधार, कमिशन खाओ, अपने बैंकों में भरो, तुम देखते बैठो. आणि तिजोरी वगैरे सध्या अशी करून ठेवलेली आहे की त्याच्यामध्ये सगळा ठणठण गोपाल करून ठेवलेला आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला मित्रांनो, आपल्याला जर आपलं भवितव्य समजत असेल तर तुम्हाला मी 2-3च गोष्टी सांगतो. जिथे कुठे आता आंदोलन होत असेल आपलं, किंवा जिथं कुठे सभा होत असतील, फार काही करायची गरज नाही. कुटुंबासह हजर राहा, घरातल्या लेकरा बाकरा चिल्ल्या पाल्यांसहित हजर राहा. मी तुम्हाला सांगतो, आम्ही त्या दारू दुकान बंदीचं आंदोलन होतं, आमच्या नेत्यांचा आदेश होता शरद जोशींचा. एका दिवसात आम्ही 5 दारूची दुकानं तोडली. ते दारूची दुकानं कशी तोडली? आम्ही जायचो, आम्ही शाळेची घंटी वाजवणे, शाळेचे सगळे पोरं काढणे, पोरांना सांगायचं का रे दारूचं दुकान पाहिजे का? ते नाही, हिंसाला तोडा. लहान पोरं तोडायची, आम्ही उभे. हे 5-10 वर्षाचे पोरं, 7-8 वर्षाची पोरं हे दारूचे दुकान तोडायचे. त्याच्यामुळे दिल्लीमध्ये पाहिलं ना तुम्ही, आता हे जेन अल्फा आणि जेन जी ही पोरं आली, सरकारला किती महाग पडलं. त्याच्यामुळे सध्याच्या घडीला येणाऱ्या याच्यामध्ये आपल्या इथं येताना कुटुंबासह या, लहान पोरांना चिल्ल्या, कारण भविष्य त्यांचंच खराब आहे. एक लक्षात घ्या, तुमच्या नामचे तर आता अर्धे बसतात गेले आहेत आपले लटकून राहायच्या खाली. याच्या पुढचं जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या लेकरा बाकराचं या विदर्भाचं भलं झालं पाहिजे, तर या आंदोलनामध्ये आपल्याला लहान शाळेमधली पोरं, कॉलेजमधली पोरं आणल्याशिवाय होणार नाही. तुम्हाला त्याच्यामुळे मी काम देतो की तुमच्या भागामध्ये जी कुठली शाळा कॉलेज असेल तिथं विदर्भ आंदोलन समितीचे भाषण ठेवा, आम्हाला सांगा, आणि तिथे त्या पोरांना सांगू की तुमच्या समोर भवितव्य काय आहे आणि तेच आपल्या आंदोलनाचं पुढचं सूत्र राहणार आहे. त्याच्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये आपण अतिशय गांभीर्याने हा विषय या, म्हणजे वामनरावांनी म्हटलं की 2027 पर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. माझं म्हणणं उसके पहिले हो जाएगा, तुम्हारा सपना वामनराव उसके पहिले ही पूरा हो जाएगा, मैं आपको वादा देता हूं. त्याच्यात अगोदर होणार आहे. कारण कसं आहे माहितीये काय की आता यांचे दिवस भरले आहे, ते दिसून राहत आहे. आणि काय म्हणतात, जब गिदड़ की मौत आती है तो शहर की तरफ भागतात. तो इनकी मौत आ गई है, एक बात समजलो. आणि त्याच्यामुळे आपल्याला आता काही शांततेने घ्यायचे. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलेलेच आहे त्या पोरांची जे काही घोषणा आहे की अंदर की बात है, पुलिस हमारे साथ है, किंवा जब जब सरकार डरती है पुलिस को आगे करती है, हे सगळं झालं आहे. परंतु आपली जी विदर्भातली पोलीस मंडळी आहेत, आपल्या यांनी नीरजनी सांगितलं की ते मपोसा बिल्ला निघणार आहे. ते दिल्लीला तर त्यांनी बिल्ले काढून टाकले होते, इथेही त्यांचे मपोचे बिल्ले निघणार आहेत आणि विपो येणार आहे. विपो म्हणजे विदर्भ पोलीस. त्याच्यामुळे या पोलिसांना आतापासून सांगतो की तुम्ही काही फार जास्त अंगात आणू नका, कारण सत्ता पुढे आमचीच येणार आहे. त्यावेळेला तुमचं काय होईल, आगाऊ धंदे जास्त कराल. लढाई आपल्या साथ में नाही आहे. आमचं आंदोलन पोलिसांच्या विरोधात अजिबात नाही आहे. शेतकरी संघटनेचे आंदोलन, माझ्या 100-150 केसेस लागले होत्या, पण तरी कुठल्याही पोलिसांवर आम्ही कधी हात उभारला नाही, कारण पोलिसांचं काम करतात. मात्र तुम्ही तुमची मर्यादा सोडून बाहेर येऊ नका, एवढं आम्ही आजच्या या संदर्भामध्ये सांगतो. पुढची आंदोलनं जी आहेत ती अतिशय खतरनाक होणार आहे, एवढं आजच्या दिवशी मी सांगतो. आपली रजा घेतो. धन्यवाद. कसा देत नाही आपले राज्य, आपले राज्य काय विधान भावंडांनो, या ठिकाणी या निमित्तानं आज